दुःखाद्वारे आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही दुःख भोगामध्ये म्हणजे उपवास काळामध्ये आहोत आणि या उपवास काळामध्ये आम्ही क्रूसाची वाट करतो. आम्ही क्रूसाची वाट करून जेव्हा आम्ही येशूने आमच्यासाठी दुःख भोगले ह्याच्यामध्ये ह्या येशूच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि जेव्हा आम्ही या दुःखामध्ये सहभागी होतो, येशूच्या क्रूसाच्या वाटेचा आपण अनुभव घेतो. म्हणजे आम्ही स्वतःला येशू मरण पावला म्हणून स्वतःला दुःखी बनवण्याचा प्रयत्न करतो. येशूला झालेले दुःख आम्ही आठवण करण्याचा प्रयत्न करतो आणि येशूला झालेल्या दुःखावर आम्ही मनन चिंतन करतो आणि एक प्रकारे आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू, तू आमच्यासाठी एवढे दुःख भोगलास. आणि म्हणून आम्ही त्या क्रूसाच्या वाटेच्या प्रत्येक स्थानावर आम्ही आठवण करून प्रार्थना करतो. येशूने आमच्यासाठी केवढे दुःख भोगले ते आम्ही आठवण करून त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रियजन हो, हे दुःख भोग येशूने जे भोगलेले दुःख ते आमच्यासाठी आशीर्वाद बनलेला आहे. या दुःखाद्वारे येशूने मरणावर विजय मिळवला, पापावर विजय मिळवला आणि शैतानावर विजय मिळवला. दुःख सहन केल्याने विजय मिळते. आणि या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होताना आपण हेच अनुभव करतो की आम्ही सुद्धा ह्या दुःखाचे वाटेकरी आहोत. आमच्यासाठी प्रभूने एवढे दुःख भोगले आणि म्हणून आम्ही जेव्हा ह्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये भाग घेतो तेव्हा आम्ही सुद्धा स्वतःला दुःखी करण्याचा आणि त्या दुःखाचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करतो. येशूनं आपले मिनिस्ट्री सुरू करण्याच्या पूर्वी, आपले कार्य, स्वर्गराज्याचे कार्य सुरू करण्याच्या पूर्वी त्यांनी दुःख भोगले. त्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास केला आणि त्या दुःखातून त्यांनी दुःखाद्वारे पित्या परमेश्वराशी जुळून राहून त्यांनी प्रार्थना करून पित्या परमेश्वराशी एक होऊन त्यांनी स्वतःला बळकट बनवलं आणि तो त्याप्रमाणे शैतानावर विजय मिळवू शकला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक जे दुःख आमच्या जीवनामध्ये होते ते दुःख आम्हाला शेवटी विजयी मिळवून देते. आणि म्हणून आम्ही ह्या उपवास काळामध्ये कोणी लोक उपवास करत आहेत आणि कोणी लोक जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये वेळ घालून परमेश्वराच्या सोबत राहण्याचा अनुभव घेत आहेत. आणि ह्या उपवास काळामध्ये काही लोक आपल्याला आवडीच्या वस्तू ते सोडून देत आहेत. म्हणजे तेवढा जेवणामध्ये सुद्धा आपण काही त्याग करतो किंवा आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहून प्रभूशी जुळून राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्वतःला काहीतरी दुःख, उपवास करणे एवढे सोपं नाही. म्हणजे ते दुःखाला स्वीकार करणे होय. उपवास करताना आपण काय खावे किंवा काय प्यावे हे महत्त्वाचं नाही, परंतु या उपवास काळामध्ये मी काय त्याग करावा. त्याग करणे म्हणजे उपवास करणे. मी माझ्या सर्वात आवडीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा मी त्याग करतो. कोणी मांस, मच्छी, मटण खात नाही. कोणी साखर, या काळामध्ये मी साखर खात नाही अशा प्रकारे. कोणी ह्या काळामध्ये मी मीठ खात नाही. म्हणजे काय होते, खाताना तेवढं चव नाही लागणार, म्हणजे त्या चवीचा त्याग करणे अशा प्रकारे. पुष्कळ लोकांना डाऊट आहे का उपवास काळामध्ये मांस, मच्छी, मटण खायचं नाही हे काही लिहिलेलं आहे का, किंवा ते लिहिलेलं असो किंवा नसो त्याचा भाग नाही, एक त्यागाचा भाग आहे. त्याग करणे. मांस, मच्छी, मटण आपण जेव्हा खातो तेव्हा म्हणजे काय, आपण आनंद उल्हासाचं जेवण करतो. आम्हाला चवीचं जेवण खातो. काही पाहुणे आले किंवा काहीतरी फंक्शन आहे किंवा काहीतरी मोठा दिवस आहे तर आपण काय करतो, उल्हास करणे म्हणजे काय, मग चिकन घ्यायचं, मटण घ्यायचं, ते उल्हासाचा भाग आहे. परंतु जेव्हा आम्ही उपवास काळ करतो तर त्याच्यापासून कसं तरी पोट भरून काहीतरी चव लागलं नाही लागलं तरी, थोडं उपाशी राहिलं तरी, दुःख झालं तरी आपण ते सहन करण्याच्या उद्देशानं कोणी उपवास करतात.
कोणी कोणी 40 दिवस पूर्ण उपवास करतात, कोणी कोणी फक्त एक वेळ फक्त जेवण घेतात. म्हणजे काय, त्यांना जेवण नको आहे असं नाही, परंतु थोडंसं दुःख, या शरीराला थोडंसं दुःख होऊ देणे. आम्ही ह्या उपवास काळ सुरू करताना आम्ही आमच्या कपाळावर राख लावून आपण हा उपवास काळ सुरू केलेला आहे. म्हणजे हे शरीर माती आहे, हे शरीर काही महत्त्वाचं नाही, आत्मा महत्त्वाचा आहे. आत्मा बळकट झाला पाहिजे, आम्ही आत्म्याने प्रभूशी जुळलं पाहिजे, अशा प्रकारे हा उद्देश. प्रियजनो, आम्हाला माहीत आहे मोशेनं सुद्धा उपवास केला, आणि जेव्हा 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केला, त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिल्या आणि त्यांनी इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. अशाच प्रकारे प्रियजनो, जो कोणी दुःख सहन करतो त्याच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद येतो. आम्हाला माहीत आहे जोसफ, जुन्या करारामध्ये जोसफ आम्ही पाहतो, याकोबाचा पुत्र जोसफ, त्याच्या भावाने त्याचा खूप छळ केला, त्याची चेष्टा केली, त्याचा तिरस्कार केला. शेवटी त्याला विहिरीमध्ये टाकू दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला विहिरीतून काढून परदेशी लोकांना विकून टाकले आणि त्या परदेशी लोकांनी त्यांना बांधून ओढत नेले आणि तिथं गेल्यावर त्याला दुःख आलं. तो नौकर बनला आणि त्याला जेलात टाकण्यात आलं. त्याला दुःख झालं, परंतु काय झालं, शेवटी तो मिस्र देशाचा राजा बनला. आणि आपण उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 50 ओवी 20 मध्ये वाचतो, जोसफ म्हणत आहे, हे सर्व माझ्या जीवनामध्ये हे दुःख आलं, कारण या दुःखाद्वारे परमेश्वर पुष्कळ लोकांना मदत करू इच्छित होता. म्हणजे आम्हाला जेव्हा कधी दुःख होते, त्या दुःखातून आम्ही चांगल्या प्रकारे दुःख सहन केलं तर त्या दुःखातून पुष्कळ लोकांना परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही चांगल्या प्रकारे जेव्हा विश्वासामध्ये आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण परमेश्वराशी जुळून आहोत, तेव्हा आम्हाला जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण समजून जायचं किंवा देवाने हे मला दुःख दिलेलं आहे आणि या दुःखाद्वारे परमेश्वर आमचे उद्धार, आमच्या कुटुंबाचे उद्धार, आमच्या समाजाचे उद्धार किंवा आमच्या लेकराचा उद्धार करू इच्छितो. आमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू इच्छितो, आमच्या लोकांना आशीर्वादित करू इच्छितो. म्हणून परमेश्वर मला दुःख देत आहे. त्याचप्रमाणे येशूने आमच्यासाठी दुःख सहन केले, कशासाठी, की आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी. प्रियजनो, जेव्हा आम्हाला दुःख येते तेव्हा आम्ही आनंदाने सहन करूया परमेश्वरासाठी आणि त्या दुःखातून परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.